न्यायालयाची परवानगी नसतानाही पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला सनातन प्रभातचा अंक देण्यात आला। पोलीस गाडीत बसलेल्या समीर गायकवाडने हा अंक माध्यम प्रतिनिधींना उंचावून दाखवला आणि हे करत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईल वापरावरती आळा घालण्यासाठी कारागृह परिसरामध्ये 27 जॅमर बसवण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून कारागृहात मोबाईल आढळल्याचे प्रकार वाढू लागले, त्यामुळे कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। डिसेंबरमध्ये 15 दिवसात तब्बल 40 मोबाईल आणि 2 सिम कार्ड्स आढळून आल्यानं 2 तुरुंग अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं होतं, तर 12 कैद्यांना इतर कारागृहात स्थलांतरित करण्यात आलं होतं। आता विशेष खबरदारी म्हणून जॅमर बसवल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याही मोबाईल वापरावरती बंदी येणार आहे। पोलिसांच्या हातावर तुरी देत पळण्याच्या बेतात असलेल्या कुख्यात आरोपीला मुंबई पोलिसांनी इंदापुरात ताब्यात घेतलंय। मोक्का अंतर्गत आरोपी असलेल्या आबा उर्फ संतोष दत्तात्रेय वाघमारेला पकडण्यासाठी पोलिसांनी इंदापूर माळवाडी रस्त्यावरती सापळा रचला। यावेळी पळ काढण्यासाठी आरोपीने पोलिसांच्या अंगावरती गाडी घालण्याचाही प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी गोळीबार करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। गोंदियात एका बडतर्फ पोलीस शिपायानं पैशाच्या वादातून सुपारी देऊन मित्राची हत्या केली आहे। कामराज राऊत असं हत्या झालेल्या इसमाचं नाव असून आरोपीचं नाव विनोद सांडेकर असं आहे। गावातील तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्याच्या नावाखाली दोघांनी पैशांचे व्यवहार केले, मात्र कामराजनं विनोदला फारच तगादा लावल्यानं विनोदनं आपल्या 4 साथीदारांसोबत कामराजचा खून केला। आरोपींना गोंदिया पोलिसांनी अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। एबीपी माझानं लातूरच्या एका कॉपी सेंटरचा पर्दाफाश केलाय। निलंगा तालुक्यातील शिवणी कोतलमधील श्यामगीर विद्यालयात कॉपीसाठी शिक्षकच मदत करत असल्याचं उघड झालंय। परीक्षार्थीचे पालक आणि शिक्षक हे पेपर सुरू झाल्यानंतर पुढील 10च मिनिटात पेपर हातात घेऊन त्याची उत्तरं लिहित बसतात। त्यासाठी कार्बनचा वापर करून जास्तीत जास्त मुलांपर्यंत कॉपी पाठवली जाते। ही सगळी दृश्य एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि एकच खळबळ उडाली। तात्काळ केंद्र प्रमुख RK झरकर यानंतर यांची बदली करण्यात आली आहे। वर्ध्यात पवनार येथील प्रवर्षण ॲग्रो प्रोसेसर्सच्या जिनिंग शॉर्ट सर्किटमुळे कापसाच्या गंजीला आग लागली। या आगीत जवळपास 2000 क्विंटल कापूस तसंच सरकी जळून खाक झाली आहे आणि करोडो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। आग विझवण्यासाठी पाणी पुरवठ्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे आगीवरती लवकर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील बुजवडे गावामध्ये गव्याच्या कळपानं दर्शन दिल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या कळपामध्ये एकूण 17 गवे आहेत। गव्यांचा कळप फिरत असलेल्या परिसरात बुजवडे आणि कुर्णी गावातील लोक ये-जा करत असतात, त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास देखील सध्या घाबरतात। या गव्याच्या कळपानं शेतातील पिकांचंही मोठं नुकसान केलंय, त्यामुळे वन विभागानं गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे। निपाणीचे ग्रामदैवत असणाऱ्या महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला। शतकोत्तर परंपरा लाभलेल्या महादेवाचा रथोत्सव अत्यंत भव्य असतो। 35 फुटांहून अधिक उंचीचा हा रथ आकर्षकरित्या सजवण्यात येतो। रथोत्सवाच्या अग्रभागी हत्ती होता, तर संगीताच्या तालावरती नृत्य करणाऱ्या घोड्यानं आबालवृद्धांचं लक्ष वेधून घेतलं। या रथोत्सवात नवस फेडण्यासाठी नारळ खारीक रथावरती उधळण्याची परंपरा आहे। लाखोंची बोली लावून एका भक्तानं रथातील मूर्तीला हार घालण्याचा मानही मिळवलाय।